राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो कांद्याच्या भावाला आधार देणारी बातमी आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। महाराष्ट्रातील कांद्याला साऊथकडून मागणी जर वाढली तर मात्र कांद्याचे बाजारभाव आपले लगेच सुधारतात। तर मित्रांनो साऊथकडे नवीन कांदा हा 15 ऑगस्ट नंतर बऱ्यापैकी बाजारपेठेमध्ये दाखल होण्यास सुरुवात होत असती। आता ऑगस्टही 1-2 दिवसावर आलेलाच आहे। मग नेमकी काय परिस्थिती तेथील कांद्याची आहे हा प्रश्न सर्वच कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनामध्ये सध्या पडलेला आहे आणि या 26 तारखेलाही आपण त्यावरती व्हिडिओ बनवला होता। तेथील माझे काही व्यापारी मित्र आहेत आणि त्या मित्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आपण तो व्हिडिओ बनवला होता। कारण आपल्याला माहित आहे व्यापाऱ्यांचे सगळ्यांकडे कॉन्टॅक्ट असतात शेतकऱ्यांचे आणि त्यांनी घेतलेल्या माहितीनुसार आपण सांगितलं होतं की तिथे नवीन कांदा यंदा कमी आहे। तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण तेथील एका महत्वाच्या वृत्तपत्रामध्ये आज जी बातमी छापून आलेली आहे ती बातमी पाहणार आहोत। त्या बातमीमध्ये कुर्नूलमधील परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे। कुर्नूलमध्ये कांदा किती असतो हे आपल्यालाही माहित आहे। आंध्र प्रदेशच्या कुर्नूलचा कांदा हा बऱ्यापैकी बाजारात येतो आणि तो कांदा जर जास्त प्रमाणात बाजारात आला तर मात्र महाराष्ट्रातील कांद्याचे दर कमी होण्याचा धोका हा असतो। तर यावर्षी काय नेमकी परिस्थिती आहे? मागील वर्षी आपणच किती काही वेळेस मला कॉमेंट्स मध्ये विचारायचे की सर तिकडे पाऊस आहे का, काय परिस्थिती आहे? कारणही तसंच आहे। तेथे जर पाऊस झाला तर तेथील कांदा हा पावसामुळे खराब होतो आणि तो कांदा खराब झाला तर आपल्या कांद्याची मागणी वाढते। हे एक नैसर्गिक गणित आहे आणि यावर्षी हे गणित थोडं वेगळं आहे। पाऊस जास्त झाला म्हणून कांदा खराब होत होता, परंतु यावर्षी पाऊस नाही म्हणून कांदा कमी आहे अशी परिस्थिती तेथील आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर ती बातमी पाहणार आहोत। मित्रांनो अतिशय महत्वाची बातमी आहे, त्यामध्ये सगळे आपल्याला माहिती दिलेली आहे आणि ती बातमी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की यावर्षी आंध्र प्रदेशमध्ये कांद्याची काय परिस्थिती आहे, सध्या काय परिस्थिती आहे, येणाऱ्या दिवसामध्ये काय नेमकी परिस्थिती राहू शकते। आणि मित्रांनो या व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण आपल्याला अंदाज येऊन जाईल की यावर्षी आंध्र प्रदेशचा नवीन कांदा बाजारात किती येऊ शकतो किंवा त्याची काय परिस्थिती आहे। आणि मित्रांनो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला माहित आहे माझा बळीराजावरती आपण अगदी थोडक्यात महत्वपूर्ण माहिती ही कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना पुरवत असतो। मित्रांनो माझा बळीराजा समर्थक म्हणून जॉईन प्लॅन आपण चालू केलेला आहे। खूप साऱ्या शेतकरी मित्रांनी हा प्लॅन जॉईन केलेला आहे, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। ज्या शेतकरी मित्रांनी हा प्लॅन जॉईन केला नाही त्यांनीही पटापट हा प्लॅन जॉईन करा। कारण मित्रांनो आपल्याला अशीच महत्वपूर्ण माहिती माझा बळीराजावरती आपण देत असतो आणि मित्रांनो ही माहिती सर्वांसाठी आपण ही खुली असते। आणि मित्रांनो हा प्लॅन आपण जॉईन केल्यानंतर आपल्याला माझ्या व्हिडिओचा ऍक्सेस सर्वात आधी मिळणार आहे, ते एक बेनिफिट आपल्याला आहे। तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आता आपण ती जी महत्वाची बातमी आलेली आहे कांद्याच्या दराला आधार देणारी बातमी म्हणावी लागेल। तर ती बातमी नेमकी काय आहे ती आता आपण पाहूया। तर मित्रांनो अपुऱ्या पावसामुळे आंध्र प्रदेशच्या रायलसीमा भागात कांद्याच्या लागवडीमध्ये मोठी घट। कुर्नूल आणि नांदेड जिल्ह्यामधील लागवडीखालील क्षेत्र सामान्य पातळीच्या 1 पर्यंत घटले आहे। व्यापारी महाराष्ट्र आणि गुजरातमधून कांद्याची खरेदी वाढवत आहेत। तर मित्रांनो काय बातमी आहे सविस्तर पाहूयात। अल निनोच्या परिस्थितीमुळे झालेल्या कमी पावसामुळे चालू खरीप हंगामात आंध्र प्रदेशच्या रायलसीमा प्रदेशात कांद्याच्या लागवडीत लक्षणीय घट झाली आहे। तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी पेरणी करण्यास निरुत्साहित झालेले आहेत। कांद्याचे प्रमुख उत्पादक जिल्हे असलेल्या कुर्नूल आणि नांदेडमध्ये ही घट सर्वाधिक दिसून आली आहे, ज्यामुळे कमी उत्पादन आणि प्रादेशिक पुरवठ्यात घट होण्याची चिंता वाढली आहे। स्थानिक आवक घटल्यामुळे
व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधून कांद्याची खरेदी वाढवली आहे. तर दुसरीकडे गेल्या 6 आठवड्यात किरकोळ दरात वाढ ही झालेली आहे. प्रमुख उत्पादनक्षम जिल्ह्यामध्ये लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट झालेली आहे. कुर्नूल जिल्ह्यातील कांद्याची लागवड या हंगामात नेहमीच्या 21,000 एकरावरून 2,100 एकरापेक्षा कमी झालेली आहे, जे लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट दर्शवते. अपुरा पाऊस आणि भूजल पातळीतील घट यामुळे जिरायती आणि बागायती अशा दोन्ही प्रकारच्या लागवडीवर परिणाम झालेला आहे. तर कमी शेतकऱ्यांनी रोपवाटिकेचा पर्याय निवडल्यामुळे मागणी कमी होऊन रोपवाटिका उत्पादकांनाही तोटा सहन करावा लागला आहे. शेजारील नांदेड जिल्ह्यातही असाच कल दिसून आला आहे, जिथे चालू खरीप हंगामात नेहमीच्या 2,450 हेक्टरच्या तुलनेत फक्त 250 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रावर कांद्याची लागवड झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही जिल्ह्यामधील लागवडीखालील क्षेत्रात नेहमीच्या पातळीच्या अंदाजे 1 घट झाल्यामुळे एकूण उत्पादन लक्षणीय घट होण्याची शक्यता उत्पादनामध्ये आहे. उत्पादन कमी झाल्याने आणि किमती वाढल्याने महाराष्ट्रातून आवक ही वाढत आहे. गेल्या वर्षी 2 हंगामात सुमारे 7,50,000 टन कांद्याचे उत्पादन झालेल्या कुर्नूलमध्ये पावसाने चांगली स्थिती न सुधारल्यास या हंगामात 1,00,000 टनापेक्षा कमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. स्थानिक उपलब्धता कमी झाल्यामुळे बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधून कांदा आयात करण्यास सुरुवात केलेली आहे. बाजार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 15 दिवसात महाराष्ट्रातून कुर्नूलच्या बाजारात सुमारे 2,000 टन कांदा दाखल झालेला आहे. घाऊक भाव सध्या सुमारे 2,400 रुपये प्रति क्विंटल असून प्रतवारी आणि वाहतुकीनंतर कांदा 40 ते 50 रुपये प्रति किलो दराने किरकोळ बाजारात विकला जात आहे. पुरवठा कमी झाल्याचे दर्शवत किरकोळ भाव सुमारे 6 आठवड्यापूर्वीच्या 25 रुपये प्रति किलोवरून वाढून अंदाजे 40 रुपये प्रति किलोपर्यंत झालेले आहे. रायलसीमामध्ये कांद्याच्या लागवडीत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे चालू विपणन हंगामात प्रादेशिक पुरवठा मर्यादित राहण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात महाराष्ट्र आणि गुजरातकडूनच होणाऱ्या पुरवठ्यावरील अवलंबित्व कायम राहण्याची शक्यता आहे. तर पावसाला आणखीन विलंब झाल्यास किंवा दीर्घकाळ दुष्काळ पडल्यास उपलब्धता आणखी कमी होऊ शकते आणि कांद्याच्या किमतींना अतिरिक्त आधार मिळू शकतो, अशी सध्याची परिस्थिती तेथील आहे. तर मित्रांनो, ही जी बातमी आपण पाहिली ती बातमी तेथील बिग मिंट या वृत्तपत्रामध्ये आज छापून आलेली आहे आणि आंध्र प्रदेशातील नवीन कांद्याची जी काही परिस्थिती सध्या आहे, कुर्नूलमध्ये सर्वात जास्त कांदा हा असतो. आपल्याला तेथील परिस्थिती नेमकी काय आहे या बातमीवरून समजला असेल. आणि कर्नाटकामध्येही अशीच काहीची परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील जो नवीन कांद्याचा विषय आहे तो तर आपल्या समोरच आहे. तर मित्रांनो, पावसामुळे, अपुऱ्या पावसामुळे, जास्त पाऊस झाला तरी नवीन कांदा खराब होतो आणि पाऊस कमी झाला तर तो कमी येतो. अपुऱ्या पावसामुळे कर्नाटक आंध्राचा कांदा यावर्षी बाजारपेठेमध्ये कमी दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्या कारणामुळे महाराष्ट्रातील जुन्या उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता ही आहे. अशी सध्याची परिस्थिती बाजाराची जी काही आहे ती आपल्या समोर आहे, परंतु नवीन कांद्याची परिस्थिती अशी आहे. मित्रांनो, ही जी माहिती मी आपल्याला दिली ती माहिती आवडली का? कमेंट बॉक्समध्ये नक्की त्याची प्रतिक्रिया आपण टाकायची आहे आणि माझा बळीराजाला लाईक करायचं आहे. कमेंट्समध्ये आपण जर माहिती आवडली असं जरी टाकलं तरी अतिशय छान असं वाटतं. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आवडली का नक्की कमेंट्समध्ये आपण टाकायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.